तर हे जे पत्र आहे या पत्रापासून आपण दूर चाललेलो आहे, तर आपण दूर जाता कामा नये. खरं म्हणजे त्याची आठवण, त्याची जाणीव किंवा पत्र म्हणजे काय याची कल्पना आपल्याला असावी. पूर्वीच्या काळी खऱ्या अर्थाने एकमेकांचा संवाद म्हणजे समजा नातलग असेल किंवा आपल्यापासून दूर राहणाऱ्या ज्या व्यक्ती असेल यांच्याशी संवाद साधण्याचं एकमेव साधन ते होतं पत्र. मग साधं पत्र असेल त्याला पोस्टकार्ड म्हणायचे किंवा आंतरदेशीय पत्र असेल तर अशा पत्राद्वारे सुंदरसा संवाद साधता यायचा. हे पत्र जाण्यासाठी 3 दिवस लागायचे. त्या पत्राला पुन्हा उत्तर मिळाल्यानंतर येण्यासाठी 3 दिवस लागत असायचे. असा 6 दिवसाचा कालावधी जात असायचा. परंतु पोस्टमन काकांनी पत्र दरवाजामध्ये टाकलं किंवा उंबऱ्याच्या आतमध्ये टाकलं, इतक्या उत्सुकतेने पत्र वाचत असायचो किंवा वाचत असायचे. आणि या पत्रात नेमकं काय लिहिलेलं आहे याची घरातल्या मंडळींना उत्सुकता लागून असायची. त्यामुळे ही सगळी मंडळी एका ठिकाणी जमा व्हायची आणि एक व्यक्ती ते पत्र वाचायचं आणि त्या पत्रामध्ये काय खुशाली कळवलेली आहे किंवा नेमका काय आशय सांगितलेला आहे सगळेजण लक्ष देऊन ऐकत असायचे. खूप खूप उत्सुकता होती मित्रांनो त्यामध्ये. आणि म्हणूनच हा जो काही जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणजेच पत्ररूप संवाद आहे, हा संवाद कसा होता, कसा चालायचा याची माहिती तुम्हाला असावी या दृष्टिकोनातून हा पाठ तुमच्या अभ्यासक्रमामध्ये टाकलेला आहे. आणि या पाठामधील पत्राद्वारे तुम्हाला या पत्ररूप संवादाचे वेगळेपणसुद्धा लक्षात घ्यावं लागणार आहे. त्यामधून प्रामुख्याने एक शिपाई काका तुमच्याशी मनमोकळेपणाने हितगुज करत आहे, मनमोकळेपणाने बोलत आहे, मनमोकळेपणाने तुम्हाला त्यांनी पत्र लिहिलेले आहे. तर असं काय लिहिलेलं आहे या पत्रामध्ये याची माहिती आपल्याला बघायची आहे. त्या अगोदर विशेषतः फारशी अतिशय महत्त्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की साधारणतः आम्ही आता सध्या अँड्रॉईड मोबाईल मोठ्या प्रमाणात वापरत आहोत किंवा लॅपटॉप असेल, पामटॉप असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही तांत्रिक साधनं आहेत त्याचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करत आहोत. आणि याचा वापर करत असताना आपल्याला सहजगत्या थोड्या वेळामध्ये इतरांशी संवाद साधता येतो. त्यामुळे आपल्याला पत्राचं महत्त्व असतं असं वाटत नाही. परंतु जुनं ते सोनं ही जी म्हण आहे ती खोटी नाही मित्रांनो. ह्या ज्या आठवणी आहे ना ह्या खूप काळ, काही काळ, बऱ्याच काळ टिकून ठेवता येऊ शकतात. त्या पत्राचा संग्रह संचय करता येऊ शकतो आणि खूप काही काळानंतर आलेला संदेश हा वाचावासा वाटतो. तुम्ही मोबाईलवरती अनेक मेसेज वाचत असतात, अनेक संदेश वाचत असतात. एखादा मनात आला तर वाचायचा, नाही तर दुसरा वाटला तर वाचायचा, नाही तर नाही. पण पत्राचं असं नाही. पत्र आलं म्हणजे यामध्ये निश्चित काहीतरी आहे. म्हणून या ठिकाणी या पत्राचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते सांगण्याचा प्रयत्न अरविंद जगताप यांच्या पत्राद्वारे पाठ्यपुस्तक मंडळाने केलेलं आहे. तर पुस्तक तुमच्यासमोर असणारच आहे. पान नंबर 33वरती सुरुवातीला लेखक परिचयानंतर खाली जी माहिती दिलेली आहे की यामध्ये नेमकं या पाठातून किंवा या पत्राद्वारे तुमच्यापर्यंत कोणतं मूल्य पोचवायचं आहे. मित्रांनो, शालेय वातावरणामध्ये तुम्ही अनेक वर्षे राहत आहात. शाळेमधील सर्व वस्तू सर्व व्यक्ती तुमच्या आवडीच्या असतात. विशेष म्हणजे शाळेतील शिपाई काका हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात. कोणतंही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणावरती अवलंबून आहे, प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच मोठे व्हा आणि मिळालेले काम मनापासून आवडीने करा. कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा. यश तुम्हाला हमखास मिळेल अशा संदेशपर शुभेच्छा पत्राच्या रूपाने तुम्हाला या शिपाई काकांनी दिलेल्या आहेत. यामध्ये शिपाई काका म्हणजेच इथे आप्पा असा उल्लेख केलेला आहे. आता पत्राची सुरुवात कशी करतात? आता सध्या इयत्ता 9वी आणि 10वीला तुम्हाला पत्रलेखन दिलेलं आहे. तर इयत्ता 10वीसाठी 6 गुणांसाठी पत्र दिलेलं आहे. आता पत्रलेखनाचा नमुना नवीन अभ्यासक्रमानुसार बदलवलेला आहे. साधारणतः सगळे काही जे मुद्दे तुम्हाला लिहायचे आहे, तुम्ही जसा ईमेल करता तशा पद्धतीने त्या पानाच्या डाव्या बाजूलाच सगळी माहिती लिहायची आहे आणि आपला ईमेल ID द्यायचा असतो. परंतु इथे मात्र पूर्वीच्या काळी आम्ही 15 पैशाला, पैसे म्हणते 50 पैसे, 100 पैसे म्हणजे 1 रुपया, मग 15 पैशाची काय किंमत असेल लक्षात घ्या. आम्ही लहान असताना खरोखरच 15 पैशाचं पत्र आणण्यासाठी साधारणतः अर्धा किलोमीटर अंतरावर असलेलं जे काही डाकघर होतं किंवा पोस्ट ऑफिस होतं तिथं जायचो. ते पत्र घेऊन यायचो. सुंदर हस्ताक्षरामध्ये पत्र लिहायचो
आणि पुन्हा त्या पोस्टपेटीमध्ये टाकण्यासाठी जात असायचो. टाकल्यानंतर नक्कीच आम्ही 6 दिवस वाट पाहायचो. ज्यांना पत्र पाठवलेले त्याचं पत्राचं उत्तर येणार म्हणजे येणार. 6 दिवसात, 7 दिवसात, 10 दिवसात का होईना पण ते उत्तर यायचं आणि मनापासून आलेल्या उत्तराचा आम्ही स्वीकार करायचो आणि जो आनंद व्हायचा ना तो शब्दामध्ये सांगणं शक्य नाही. अशाच प्रकारचं हे पत्र दिलेलं आहे, परंतु हे पत्र जरा मोठं आहे. ते पत्र आम्ही लिहायचं ते छोटं होतं, त्याच्यामध्ये पत्ता वगैरे परिपूर्णपणे टाकता यायचा. अर्थात ह्याही पत्राचं स्वरूप फक्त या पाठ्यपुस्तकात दिलेला जो धडा आहे ना या धड्याच्या रूपाने असल्यामुळे त्याला थोडंसं व्यापकपण विशालपण दिलेलं आहे. आणि आपण आता हे जे पत्र अभ्यासणार आहोत ना तर या पत्रामध्ये मी मघा सांगितल्याप्रमाणे सगळ्यात एकमेव वैशिष्ट्य तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे, ते म्हणजे हृदयस्पर्शी अशा प्रकारची भाषाशैली आहे. मित्रांनो, इथे सुरुवातीलाच हे शिपाई काका तुम्हाला म्हणतात की प्रिय विद्यार्थी मित्रांनो. बघा मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये शिपाई काका असतात, ते येतात, काम करतात. साधारणतः वर्गांची साफसफाई असेल, त्यानंतर असलेला जो पुढचा व्हरांडा आहे त्याची साफसफाई असेल, क्रीडांगणाची साफसफाई असेल, त्यानंतर वेगवेगळ्या बेंचेस आहेत तुम्ही बसतात त्याच्यावर धूळ बसलेली असेल त्याची साफसफाई असेल, फलक पुसणं असेल, नोटीस घेऊन येणं असेल, तर ते जे येतात ना त्यावेळेस त्यांच्याकडून जे काम होतं, त्यांची जी शिस्त आहे याबद्दल तुमच्या आमच्या मनामध्ये आदर असला पाहिजे. आणि हे असं मी सांगण्याचं कारण असं आहे की ह्या पाठामध्ये या शिपाई काकांना म्हणजे आपण हेच पटवून द्यायचं आहे की कोणतेही काम श्रेष्ठ कनिष्ठ नाही. आपल्याला सहज असं वाटतं बघा, कोण आहे काही नोकरी यांची शिपाई काकांची, मग आपण त्यांच्याकडे तुच्छतेने बघतो, पूर्णपणे चुकीचं आहे. मी तर म्हणेल आजच्या या कालखंडात आज वर्तमान काळामध्ये तुम्हाला ती पण नोकरी मिळवणं प्रचंड अवघड होऊन बसलेले मित्रांनो. त्यामुळे इथे त्या काकांना हेच पटवून द्यायचं आहे की कोणतेही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपला प्रामाणिकपणे काम करण्यावरच अवलंबून आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं दिलेली अरविंद जगताप यांनी की कोणतेही काम कनिष्ठ नाही, कोणतेही काम श्रेष्ठ नाही, पण ते काम मात्र मनापासून करावं, अशी काय काय उदाहरणं दिलेली आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. परंतु सगळ्यात सुरुवातीला या ठिकाणी शिपाई काकांनी तुमच्याशी बोलण्याची जी इच्छा व्यक्त केलेली आहे ती फार महत्त्वाची आहे. बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे, परंतु राहून जायचं. काय म्हणजे कसं बोलणार? परंतु आता मात्र काय केलेलं आहे, त्यांनी पत्राद्वारे तुमच्याशी संवाद साधलेला आहे. आणि आता तुमच्याशी बोलायचं आहे म्हटल्यानंतर आपल्या मनात साहजिकच एक शंका येते की आता आपल्याला संदेश देणारे, उपदेश देणारे हजारो असतात. मग इथे शिपाई काका काय संदेश उपदेश द्यायला आले का आपल्याला, असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. पण ते म्हणतात की घाबरू नका, मी काही उपदेश करणारा माणूस नाही, मी तुमच्या शाळेमधला शिपाई आहे आणि मला तुम्ही सगळेजण आप्पा म्हणतात. आता आपल्या शाळेमध्ये सुद्धा कोणी काका, नाना अशा शब्दाने किंवा भाऊ अशा शब्दाने आपण हाक मारतो त्यांना. परंतु इथे मात्र हे शिपाई काका जे आहेत त्यांना सगळे शाळेतले मला आप्पा म्हणायचे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की मला तुमच्याशी बोलायचं. पण सतत जर पाहिलं ना, तुम्ही आता ह्या वर्षी 10वीला आहे, तुम्ही इतके घाईत असतात, इतके गडबडीत असतात, इतके अभ्यास करत असतात, त्यामुळे मला तुमच्याशी बोलण्याची संधीच मिळत नाही. म्हणून मी तुमच्यासाठी हे पत्र लिहिलेलं आहे. आता प्रत्येक शिक्षक तुम्ही 10वीला आहेत, त्यामुळे आल्यानंतर अभ्यासाची महती सांगतो, पेपर कसा लिहायचा, कृतीपत्रिका कशी सोडवायची, गुण जास्त कसे मिळवायचे, हे 10वीचं वर्ष म्हणजे तुमच्या काही जीवनाचा एक टर्निंग पॉईंट आहे वगैरे वगैरे वगैरे. मग आपल्यावरती काय येतं, दडपण येतं, बर्डन येतं आणि आपण खूप काय करत असतो, सतत मग्न असतो, व्यग्र असतो त्या कामामध्ये. तर इथे मात्र ते म्हणतात की बाबांनो, मी तुम्हाला अभ्यासाविषयी काहीच सांगणार नाही. कारण काय, तर तुमचे शिक्षक तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगतच असतात. उलट तुमचे शिक्षक तुम्हाला जे काही शिकवतात ना, तेव्हा मी सुद्धा कधीमधी किंवा कधीकधी खिडकीमधून ऐकत असतो आणि ते कान देऊन ऐकत असतो. म्हणजे मलासुद्धा तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला संस्काररूपी जे ज्ञान देण्याचा प्रयत्न ते करतात ना, ते मलाही घ्यावंसं वाटतं, पण माझी ती ड्युटी असते, माझी ती सेवा असते, त्यामुळे जास्त काळ मी त्या वर्गात थांबू शकत नाही. पण जाता येताना खिडकीतून मी त्या गोष्टी ऐकत असतो. तर त्याचं कारण असं आहे बघा, जसं आपण म्हणतो की ज्याला मिळत असतं तो घेत नाही. त्याची एक म्हण आहे मराठीमध्ये, आळशाच्या दारी आली गंगा, तरी म्हणे कुणीतरी माझा पाय बुडवा. म्हणजे काय, काही लोक हे गंगे स्नान करण्यासाठी खूप दूरवर जात असतात, त्यांच्या मनात तशा प्रकारचा भाव असतो.
आणि काहींना संधी चालून येते, पण त्या संधीपासून ते दूर जातात, त्याचा आस्वाद घेत नाही किंवा त्याचा उपभोग घेत नाही. तसं इथं काय झालेलं आहे की हे आप्पा म्हणजे त्यांची घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्यामुळे त्यांना बालपणी शिक्षण घेता नाही आलं आणि त्यांना असं वाटतं बापरे आपण याच्यापासून वंचित राहिलो बरं का. तर हे शिक्षक काय सांगतायत ते आपण मंडावून ऐकावं. आपल्याला सुद्धा ही सेवा करता करता, ड्युटी करता करता अशा प्रकारचं काहीतरी ज्ञान मिळणार आहे. म्हणून त्या ठिकाणी ते शिपाई काका असं म्हणतात की हे सगळं लहानपणी माझं शिक्षण घेण्याचं राहून गेलं. घरची परिस्थिती नव्हती, त्यामुळे पूर्ण वेळ शाळेत बसून शिक्षण घेता नाही आलं. फक्त त्यांनी शाळेमध्ये काय केलं होतं, प्रवेश घेतलेला होता आणि घरची सगळी कामं करून मग परीक्षा देत असावेत, त्यामुळे त्यांना ती संधी मिळाली नाही तुमच्यासारखी. म्हणून त्यांनी तुम्हाला सुदैवी म्हटलेले. सु असे दैव म्हणजे काय, चांगले असे दैव. दैव म्हणजे नशीब. कर्मधारय समास आहे, हा सामासिक शब्द आहे. सु असे दैव म्हणजे चांगले असे दैव. तर इथं कर्मधारय समास म्हणजे काय तर समजून घ्या. कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. तत्पुरुष समासामध्ये नेहमी दुसरं पद महत्त्वाचं असतं. इथे दुसरं पद महत्त्वाचंच आहे दैव, परंतु सुदैव म्हणजे चांगले असे दैव. तर इथे विग्रह करताना दोन्ही पदांना विभक्तीचा प्रत्यय लागलेला नाही, म्हणून या ठिकाणी हा समास येतो, कर्मधारय समास. तर बघा, जेव्हा ते काका म्हणतात, ते शिपाई काका किंवा आप्पा, की दररोज शिक्षक तुम्हाला शिकवतात ना, नवीन 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 गोष्टी माझ्या कानावर पडतात आणि त्या गोष्टी मी ऐकत असतो. आणि मला एक असं लक्षात आलं की शाळेमध्ये तुमचे पालक जेव्हा येतात ना, त्यावेळेस ते जास्त चिंतित झालेले दिसतात, चिंतेमध्ये असतात, कपाळावरच्या त्यांच्या आठ्या वाढत असतात. काय काळजी? आठ्या वाढणे म्हणजे काय, काळजीत पडणे. अशी काय काळजी असते तुमच्या पालकांना ते येत असताना किंवा शाळेमध्ये आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती चिंता दिसते? तर बहुतेक असं असेल बहुतेक की तुम्हाला मार्क्स म्हणजे गुण कमी पडतात. तर ते म्हणाले ठीक आहे बाबांनो, असो, काही त्याच्याशी मला मतलब नाही. पण खास मी पत्र कशासाठी लिहिलं ते तुम्हाला सांगतो आहे. पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की तुम्ही आता यावर्षी 10वीला आहात, पुढच्या वर्षी शाळा सोडून किंवा शाळा संपून तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे. म्हणजे शाळा 10वीपर्यंत झाल्यानंतर पुढे 11वी-12वीपासून कॉलेजचं जीवन सुरू होतं. तर तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे आणि आयुष्यामध्ये तुम्हाला चांगला काहीतरी निर्णय घ्यायचा आहे. ही वेळ तुमच्यावर आता येणार आहे. म्हणून एक आठवण करून देतो की तुम्ही जे काही निर्णय घेणार आहात, तो निर्णय घेत असताना माझ्या पत्राची आठवण ठेवा, कारण त्या पत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे उपदेश मी तुम्हाला दिलेले आहे. दरवर्षी आपल्या शाळेमध्ये 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा होतो, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. त्यामध्ये मुलं म्हणजे तुम्ही सहभागी होतात ना, तर मी असं एक चित्र पाहिलेलं आहे. बरेच मुलं म्हणतात मलाच मुख्याध्यापक व्हायचं, बरेच मुलं म्हणतात मला शिक्षक व्हायचं. आणि ज्यांनी आयोजन केलेलं आहे ना, तर त्यांनी जर विचारलं शिपाई कोणाकोणाला व्हायचं, सगळ्यांची बोटं खाली. म्हणजे काय, तर तुम्ही काय करतात आहे, कामाकडे श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा नजरेने बघतात. मुख्याध्यापक म्हटलं तर श्रेष्ठ काम, शिक्षक म्हटलं तर श्रेष्ठ काम, पण शिपाई म्हटलं तर कनिष्ठ काम. त्यामुळे शिपाई व्हायची इच्छा फारच कमी मुलांची मला पाहायला मिळते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही, पण शिपाई होऊनसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे काम करता येऊ शकतं. आपणसुद्धा इतरांच्या कौतुकाला पात्र ठरू शकतो. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की कोणतंही काम करायचं असेल ना, तर ते मनापासून आणि प्रामाणिकपणे जर केलं, त्या कामावर आपला विश्वास असला, निष्ठा असली, तर त्या कामाबद्दल कोणीतरी आपल्याला शाबासकी नक्कीच देतं. ती शाबासकी म्हणजेच आपल्याला मुख्याध्यापकाचा दर्जा मिळण्यासारखंच आहे. ती शाबासकी म्हणजेच आपल्याला शिक्षकाचा दर्जा मिळण्या इतपतच आहे. म्हणून आपण कोणत्याही कामाला कमी लेखू नका. लक्षात घ्या मित्रांनो. इथे शिपाई काकांना काय सांगायचं आहे, तर कोणत्याही गोष्टीचं जे काही ज्याला आपण म्हणतो यशस्वीता जी असते ना, ती एका गोष्टीवर अवलंबून असते. आता यांनी छान छान उदाहरणं दिलेली आपल्याला या ठिकाणी बघा, की एक चार्जरचं उदाहरण दिलेलं आहे. समजा चार्जरच नाही तुमच्याकडे, भरपूर 17-18 किंवा काय असेल 30,000-1,000चा मोबाईल आहे आणि चार्जर नाही, तर त्याचा उपयोग काय सांगा बरं? काहीच उपयोग नाही. म्हणजे इथे मोबाईललाही महत्त्व आहे, चार्जरला महत्त्व आहे. मोबाईल काय किमतीचा आहे, चार्जर काय किमतीचा आहे, याला महत्त्व नाही, पण दोघांचे कामं एकमेकांवर अवलंबून आहे. जसं शाळा म्हटली तर जेवढं शिक्षकाला महत्त्व आहे, तेवढंच मुख्याध्यापकाला, तेवढंच क्लर्कला आहे, तेवढंच शिपायाला आहे. हे सगळे जे घटक जर नसतील तर ते शाळेचं कामकाज चांगल्या पद्धतीने चालू शकणार नाही. तेवढंच विद्यार्थ्यांना पण महत्त्व आहे. विद्यार्थी नसेल तर शाळा चालतील का? नाही. तुम्ही बघा ना, आत्ताचंच कोरोनाचा पिरियड बघा,
की ही महामारी आल्यामुळे काय झालेले, शिक्षकांना तरी थोड्या थोड्या दिवसांनी शाळेमध्ये बोलवलं जातं, पण तुम्हा विद्यार्थ्यांना बोलवलं जात नाही. त्यामुळे संपूर्ण शाळा आम्हाला मित्रांनो सुनी 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 वाटते. शाळेत गेल्यानंतर पहिलं वाक्य आमच्या मुखातून बाहेर पडतं ते म्हणजे, बापरे, विद्यार्थ्यांशिवाय शाळा नाही. असं मला मुद्दा काय तुम्हाला सांगायचं मित्रांनो, की इथे त्यांनी असं सांगितलेलं की कोणतंच काम छोटं नसतं. लोकांनी आपण असं काम केलं पाहिजे की लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे, म्हणजे चांगलं म्हटलं पाहिजे. नाव घेणं म्हणजे चांगलं म्हटलं पाहिजे. आपण बोलतो मराठी या पाठामध्ये पाहिलेलं, नाव घेणं म्हणजे काय, आपण कुणी कुणी म्हणतं बघा, हे तू माझं नाव घेऊ नको बरं का, घेतलं तर बघ मी आईला सांगेल, म्हणजे काय, माझी खोडी काढू नको. पण इथं मात्र नाव घेणं म्हणजे काय, तर नाव लौकिक वाढवणं असा अर्थ आहे. म्हणून त्याने उदाहरणं दिली बघा, चार्जर नाही आणि मोबाईल आहे, उपयोग आहे. मोबाईल आहे चार्जर नाही, उपयोग आहे नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे. तसंच बघा, डॉक्टरला आपण महत्त्व देतो, पण डॉक्टरबरोबरच तिथे असणारी जी परिचारिका आहे, तुम्ही तिला नर्स म्हणतात, मराठीमध्ये तिला परिचारिका म्हणतात. डॉक्टर तपासणार, मेडिसिन लिहून देणार त्यांच्या त्या पेपरवरती, आणि आपण घेऊन येणार, पण सगळी आपली ट्रीटमेंट ही कोण करते, परिचारिका करते. दवाखाना मोठा आहे, डॉक्टर ट्रीटमेंट देतात, फार डॉक्टर चांगले आहेत, बरोबर आहे, पण त्यांच्याबरोबर काय, परिचारिकेचं कामसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. किंवा क्रिकेटचं उदाहरण दिलेले बघा, क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्यांना जेवढं महत्त्व आहे ना, तेवढ्याच पद्धतीने मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं, किंवा खेळपट्टीची काळजी घेणाऱ्यालासुद्धा अतिशय महत्त्व आहे. आता यामध्ये साधारणतः खेळपट्टी ही 11 यार्डची असते, म्हणजेच 11.15 मीटरची असते, आणि ही जी खेळपट्टी आहे ती पंच किंवा अध्यक्ष आखत असतात. मग त्यांनी त्या खेळपट्टी फार महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 2 प्रकार पडले जातात, एक स्पिनर आणि दुसरी फास्टर. स्पिनर म्हणजे काय, वळणाने बॉल टाकणं, आणि फास्टर म्हणजे वेगाने बॉल टाकणं. तर ही जी काही भारतीय क्रिकेटची मैदाने आहे ती स्पिनर पद्धतीच्या खेळपट्टीची जास्त असतात. साधारणतः या क्रिकेटच्या खेळामध्ये 11 खेळाडू असतात, त्यामध्ये 5 राखीव असतात. ही माहिती तुम्हाला आहेच. स्टंप असतात 3, त्यानंतर बॅट जी असते तिची उंची 37 सेंटीमीटरची असते. हे सगळं नॉलेज तुमच्याकडं आहे, हे सगळं ज्ञान तुमच्याकडं आहे. पण हे उदाहरण काय दिलेलं माहिती का, तर हा जो बॉल आहे ना, म्हणजे खेळपट्टी जर महत्त्वाची अतिशय योग्य पद्धतीने आखलेली नसेल, तर बॉलिंग करणारे किंवा बॅटिंग करणारे यांचे जे काही नियम आहे हे जर हुकले गेले, किंवा ह्या नियमाने त्यांनी जे काही बॉलिंग करणार असेल त्यांनी जर केला, तर त्याचा नियम चुकू शकतो. म्हणून या ठिकाणी खेळपट्टी आखणाऱ्याला जेवढं महत्त्व आहे, तेवढंच जो कोण प्रमुख आहे, कॅप्टन आहे त्या संघाचा, त्याला पण महत्त्व आहे, किंवा त्याला जेवढं महत्त्व आहे ना, तेवढं खेळपट्टी आखणाऱ्यालासुद्धा काय आहे, महत्त्व आहे. त्याचबरोबर समुद्रकिनारी वाळूमध्ये शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनाईक पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे. आता हे उदाहरण काय दिलेले बघा, आपण 4-5 उदाहरणं पाहिलेले. एक मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई असं उदाहरण पाहिलं, मोबाईल चार्जरचं पाहिलं, डॉक्टर आणि नर्सचं बघितलं, त्यानंतर तो खेळाचा क्रिकेट खेळाचा कॅप्टन असेल आणि त्याच्याबरोबर आपलं खेळपट्टी आखणारे जे कोणी असणारे पंच वगैरे किंवा अध्यक्ष, ते उदाहरण बघितलेलं आहे. किंवा सहज वाळूमध्ये ते शिल्प काढणारा जो काय आहे, इथे दिल्याप्रमाणे सुदर्शन पटनाईक नावाचे, त्यांच्याकडे ती कला आहे, त्यामुळे त्यांच्या कलेला पण तेवढं जीवनामध्ये काय आहे, स्थान आहे, फार महत्त्वाचं स्थान आहे. किंवा राजा रवी वर्मा यांना जी चित्रकला अवगत होती ती कोणालाच नसावी असं माझं मत आहे. तर हे बडोद्याचे महाराज जे होते सयाजीराव गायकवाड, हे स्वतः त्यांना काय करायला लावत होते, चित्र काढायला लावत होते. त्यांना परदेशामध्ये सुद्धा चित्रकलेचा अभ्यास करायला पाठवलं होतं, आणि भारतीय चित्र व परदेशातील चित्रांची सांगड घालून त्यांनी सुंदर अशा प्रकारची चित्र काढायला लावली होती, आणि त्याची एक मोठं असं चित्रकला दालन पण तयार केलेलं होतं. त्याचे ते प्रदर्शनसुद्धा भरवत असायचे. म्हणजे प्रत्येकाकडे जी काही कला असेल ना, त्या कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फक्त कलाच नाही, प्रत्येकाकडे जी काही गुणवैशिष्ट्य आहे, फक्त त्याने अतिशय प्रामाणिकपणाने त्याचा अभ्यास केला पाहिजे, आणि त्याचा उपयोग इतरांना पण झाला पाहिजे. आता एक छान उदाहरण दिलेले बिस्मिल्ला खान यांचं. तर बिस्मिल्ला खान हे सनई खूप छान वाजवायचे, मन लावून वाजवायचे, आणि त्यामुळे जगामध्ये ते लोकप्रिय झालेले. खरं म्हणजे इतर अनेक तुम्ही लग्न सोहळा बघतो, म्हणजे विवाह सोहळा वगैरे बघतात ना, तर त्यामध्ये अनेक सनई वाजवणारे लोक असतात, परंतु यांचे सनई वादन आणि बिस्मिल्ला खान साहेब
यांचं सनई वादन यांच्यामध्ये मोठा फरक आहे. मग यांना प्रसिद्धी का मिळालेली, तर त्यांच्याकडे असणारी ती कला आगळी वेगळी आहे इतर सनई वादकांपेक्षा. त्यामुळे तर ते जगामध्ये लोकप्रिय झालेले आहे. कारण काय माहिती का, तर बिस्मिल्ला खाँ साहेब यांनी काय केलेलं आहे, मनापासून त्या सनईचा एवढ्या पद्धतीने सराव केलेला आहे, एवढ्या पद्धतीने पुन्हा रियाज केलेला आहे. त्यामुळे त्यांची जी काही सनईमधून बाहेर निघणारी जी काही सूर आहे हे एक आगळं वेगळं आहे. म्हणून तर त्यांना तशा प्रकारची प्रसिद्धी मिळालेली आहे. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, आपल्याला जे काही काम करायचं आहे ते प्रामाणिकपणे करा, कष्टाने करा, निष्ठेने करा, तर त्याला काय असणार आहे, महत्त्व असणार आहे. आता तुम्ही असं म्हणाल की काही नाही, वाळू पसरून दिल्यावर मी पण त्यावर मस्तपैकी एखादं चित्र काढू शकतो. पण मी आता उदाहरण दिलं सुदर्शन पटनायकांचं, ते जेवढे छान पद्धतीने ते चित्र काढू शकतील ना, तेवढं कोणी चित्र काढू शकणार नाही. म्हणून त्यांची ती प्रसिद्धी या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजे इथं त्या शिपाई काकांना काय सांगायचं आहे, तुम्ही आता 10वी नंतर पुढे कॉलेजात जाणार किंवा तुमच्या जीवनाची दिशा जी काही वेगळी निवडणार आहात ना, तर त्यामध्ये तुमच्याकडे जे काही कौशल्य आहे त्या कौशल्यानुरूपच तुम्ही त्या रस्त्याने जा, त्या मार्गाने जा आणि काय करा, सतत रियाज करा, सराव करा, ते कौशल्य डेव्हलप म्हणजे विकसित करण्याचा प्रयत्न करा, तर तुम्हाला नक्की यश येणार आहे. आणि तुमच्या त्या कौशल्याचा, तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा हा इतरांसाठी तुम्ही काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. बघा, म्हणजेच काय, तर तुम्ही कोणती गोष्ट करतात हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करतात हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं की मला या गोष्टी फार पटलेल्या आहे. म्हणून ते म्हणतात की मी ज्या शाळेमध्ये शिपाई म्हणून काम करतो ना, तर ह्या शाळेमध्ये ग्रंथालयामधल्या एकाही पुस्तकावर तुम्हाला थोडीसुद्धा धूळ पाहायला मिळणार नाही. कारण काय, तर ते म्हणतात की माझ्या कामावरची काय आहे, निष्ठा आहे. पण तुम्ही जे कराल ना ते जगामध्ये सर्वोत्तम असलं पाहिजे, असं काम करा, अशी या ठिकाणी आपणची इच्छा आहे किंवा या शिपाई काकांची इच्छा आहे. साधारणतः त्यांनी असं त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की सहज तुम्हाला कुणी पण असं विचारतं की मोठेपणी तुला कोण व्हायचं आहे, तर तुम्ही म्हणतात डॉक्टर, इंजिनियर, वकील, आर्किटेक्चर, असं आपण पटकन सांगून टाकतो. पण यांना असं म्हणायचं आहे की तुम्ही फक्त प्रत्येकाने अशीच नावं सांगणं योग्य आहे का, तर ते अयोग्य का आहे त्याचं कारण सांगितलेलं आहे. बघा, ते म्हणतात समजा तर सगळेच म्हणाले मला डॉक्टर व्हायचं आहे, मग पेशंट कोण होणार, रुग्ण कोण होणार, का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार, पर्यायच नाही. म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण. कधीकधी आपल्याला आवड आहे, आपण ते निष्ठेने करणार आहे, प्रामाणिकपणे करणार आहे, अशा आपल्या मनात कधीच भावना नसते. फक्त करायचं आहे, इतर करतात म्हणून मी करतो, इतर पोटाची खळगी भरतात, उपजीविका करतात, मला करायची म्हणून मी ती नोकरी स्वीकारलेली आहे. पण खऱ्या अर्थाने ती माझ्या आनंदासाठी आणि इतरांच्या आनंदासाठी आहे किंवा मी ती प्रामाणिकपणाने पार पाडणार आहे, अशी भावना मात्र आपल्या मनामध्ये बघायला मिळत नाही. ते पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही काहीतरी वेगळं करा, काहीतरी वेगळं केलं पाहिजे, तेच न करता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याने एक छानसं उदाहरण दिलेले फुलपाखराचं. बघा, आता फुलपाखराचं आयुष्य तरी किती असतं, फक्त 14 दिवसाचं, दिवस लक्षात घ्या, फक्त 14 दिवसाचं आयुष्य असतानासुद्धा ते किती आनंदाने इकडून तिकडून बागडत असतं. बघा, मस्तपैकी त्या फुलावर बसतं, फुलामधला परागकण गोड असतो ना, तो काढून खाऊन घेतं आणि मस्तपैकी काय करतं, फिरतं. तुम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात, आपल्या हातातल्या तळहातावरती घेण्याचा प्रयत्न करतात, मुठीत दाबण्याचा प्रयत्न करतात, तसं खरं म्हणजे करायला नको आहे. पण त्याच्याकडे का पहा, तर कमी आयुष्य असूनसुद्धा काय होतं, अतिशय स्वच्छंदी मस्त काय करत असतं, ते फिरतं आणि इतरांना पण आनंद देत असतं. आपण पण असंच केलं पाहिजे की आपण जीवन जगत असताना आपलं जे काम करायचं आहे त्या कामापासून काय झालं पाहिजे, इतरांना आनंद मिळाला पाहिजे. फुलपाखराला एवढं कमी आयुष्य आहे, आपल्याला तर भरपूर मोठं आयुष्य दिलेलं आहे. आपण या मोठ्या आयुष्यामध्ये खूप चांगली कर्म केली पाहिजे. मनुष्य देह हा परमेश्वराने या धर्तीवरती एवढ्यासाठी जन्माला घातलेला आहे की इतरांच्या हितासाठी, इतरांच्या उपयोगासाठी काय केलं पाहिजे, आपण इतरांच्या मदतीसाठी आपण उपयोगात आलो पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला मिळालेल्या देहाचा आपण उपयोग केला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की या फुलपाखराकडून असा काहीतरी आदर्श घ्या. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचं मोळ जे असतं ना, तर आपल्याला भीती वाटते, मधमाशी किंवा ती माशी येईल मला चावेल, म्हणून आपण खिडकी बंद करून घेतो. पण थोड्या दिवसांनी आप्पा असं म्हणतात ते किंवा शिपाई काका असं म्हणतात ते की खिडकी उघडा आणि त्या मधमाशा नीट बघा. त्यांनी जे पोळं बनवलेले ना, षटकोन एकदम परफेक्ट, थोडासुद्धा
त्याची लांबी रुंदी अजिबात कमी जास्त अजिबात नसते. तुमच्यासारखी त्यांच्याकडे ती मोजपट्टी असते का? नाही. तरी पण त्यांनी बनवलेले जे पोळं असतं ना ते परफेक्ट, त्यांचं घरं जे आहेत ना हे सुद्धा अतिशय सुंदर बनवलेले असतात. आपण सुद्धा खरं म्हणजे घरं बनवणारे कोण आहे? सिव्हिल इंजिनियर. तर हे जवळजवळ 4-4, 5-5 वर्ष काय करतात, ते शिक्षण घेतात. कशा पद्धतीने घरं बनवायचे आहे ते घरं बनवतात. पण प्रत्यक्षात आपण जर बघितलं त्यांनी बांधलेली घरं तर ते स्लॅब कुठं गळणारे असतात, लिंटल लेवलमध्ये कुठेतरी खूप मोठ्या मोठ्या फटी पडलेल्या असतात. दरवाजे खिडक्यांमध्ये सुद्धा दरवाजे खिडकी बसवत असताना त्या चौकटीमध्ये सुद्धा खूप मोठा पोकळ भाग राहून जातो. खूप 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 समस्या असतात. शिक्षण आपण ते घेतो पण त्याच्यामध्ये आपण परफेक्ट कधीच नसतो. मधमाशी जशी परफेक्ट आहे ना, तिचं पोळं बनवताना ते घर अतिशय छान बनवते. पण आपण मात्र तसं काही काम करत नाही. आपलीसुद्धा शिक्षण घेऊनसुद्धा काय नसतात, एवढी परफेक्ट घरं नसतात ना, एवढी ते बनवतात. म्हणून लक्षात घ्या, मध गोळा करून आणतात. आणि हे जर बघितलं तरी पण तुम्हाला त्यांच्या कष्टाची किंमत आणि गंमतसुद्धा कळू शकेल. किती कष्ट करतात त्या. पराक्रम बारीक 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 गोळा करून आणायचे आणि या मधमाशीचं मोठं पोळं तयार होतं. आणि मग त्यांचं पोळं तयार झालं की आपलं लक्षच असतं, आपण पटकन काय करतो, एक दिवशी ते तोडून घेतो आणि त्यातलं मध मस्तपैकी चाखत बसतो आणि ती पोळी फेकून देतो. काही लोक ती पण खातात. कष्ट कोणी केले? दुसऱ्याने. आईजीचे दिवार बायजी उदार. कष्ट दुसरे करणारे, खाणारे तिसरे, अशी आपली अवस्था असते. पण शिपाई काकांनी हे उदाहरण का दिलेलं आहे, तर आपण सुद्धा आपल्याला जे ज्ञान घ्यायचं आहे ना ते मनापासून घ्या. आता तुम्ही सुद्धा बघा, ह्या वर्षी 10वी येत आहात की नाही, तुम्हाला शिक्षक जे शिकवतात ते ज्ञानसुद्धा मनापासून घ्या. प्रत्येक ज्ञान तुम्हाला प्रत्येक विषयात मिळणारं ज्ञान हे तुमच्या जीवनामध्ये उपयोगी येणार आहे. त्याने एक छान उदाहरण दिले मुंबईमधल्या माणसाचं. हा मुंबईमधला माणूस काय करतो, दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो आणि ओळख नसली तरी त्या घरात जातो. सगळे नळ जे आहेत ना बाथरूमचे, बेसिनची, ते नळ चेक करतो, तपासतो. आणि तपासल्यानंतर त्याचे काय करतो, जे जिथं कुठं गळती असेल पाण्याची ते नळ नीट करून देतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे काय झालं माहिती का, बऱ्याच वर्षापासून, लाखो वर्षापासून लाखो लिटर पाणी वाचलेलं आहे. म्हणजे जे नळ खराब आहे ना त्याचं पाणी वाया जायचं, पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं, हे इतकं पुण्याचं काम आहे मित्रांनो, की अतिशय दुःखी असणारा जो मनुष्य आहे ना त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसणे इतकं महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणून तुम्ही असं म्हणाल की काही नाही, तुम्ही त्याला मस्त काय म्हणता, प्लंबर वगैरे म्हणतात बघा. आपण त्या माणसाकडं हीनतेने बघतो. मला सांगा, ते नसतील ते नळाची कामं कोण करणार आहे? किंवा आपण ज्याला म्हणून टाईल्स बसवणार आहे ते नसतील तर हे टाईल्स कोण बसवणार आहे? किंवा ह्या तुमची घराची कामं चालू असतात, जे बिचारे मजूर लोक असतात ते विटा वाहून नेणारे नसतील, प्लास्टर करणाऱ्यांचं स्किल वेगळं आहे, विटा एकावर एक ठेवून त्याला सिमेंटमध्ये ठेवणारे, भिंती तयार करणारे वेगळे आहे, खिडक्या बसवणारे वेगळे आहे, कलर देणारे वेगळे आहे. किती स्किलफुल माणसं आहेत. मग त्यांच्या ह्या कामाचं आपण कौतुक केलं पाहिजे, त्यांच्याकडून आपण आदर्श घेतला पाहिजे, त्यांना आपण प्रामाणिकपणे काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे, शाब्दिक बक्षीस का होईना पण आपण दिलं पाहिजे. अशा पद्धतीने कोणतंही काम, आता मी जो शब्दप्रयोग सांगितला, फक्त एक घर किंवा बंगला हे उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवा. त्याच्यामध्ये काय आलं, कलर देणं आलं आहे, प्लंबरचं काम वेगळं आहे, लायटिंगचं काम वेगळं आहे, टाईल्सचं काम वेगळं आहे, स्लॅब टाकणारे वेगळे आहे, भिंती बांधणारे वेगळे, प्लास्टर करणारे वेगळे आहे, त्यानंतर तुमचे काय असेल ते वॉल कंपाऊंड करणारे वेगळे आहे, त्यावर रिलिंग करणारे वेगळे आहे, दरवाजे बसवणारे वेगळे आहे, चौकटी बसवणारे वेगळे आहे, बाथरूमचे काय असेल ते जे काही हे असतात बाथरूममध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे, मग ते काय असेल तुमचे कमोड्स वगैरे काय असेल, टॉयलेट, ती भांडी वगैरे सगळी बसवणारे वेगवेगळे आहे. बरोबर? मग यांच्याकडे किती मोठं कौशल्य आहे. तुम्ही करून बघा बरं, जमतं का? नाही जमत. आपण एक टाईल्स बसवायला गेलो ना, खालीवरती काहीतरी कुठेतरी वाळू होईल, सिमेंट होईल, पाणी होईल, नाही जमणार आपल्याला. तरी आपण म्हणतो हे मजूर आहे, मी मालक आहे. पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचं आपण काय केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. आणि यांच्या कामाला आपण हीन लेखायचं नाही. हेही काम तुम्ही केलं तरी हरकत नाही, पण प्रामाणिकपणे करा. आता इथे एक छानसं उदाहरण दिलेलं आहे, अजून बघा. काय उदाहरण दिलेले, एका मुलाने काय केलं, त्याच्या वाढदिवसाला जे पैसे मिळायचे ना ते सगळे साठवून ठेवले, वाचून ठेवले. आणि मग काय केलं, तर त्यांच्याच जवळपास जी झोपडपट्टी होती त्या झोपडपट्टीतले मुलं ज्या नाल्यावरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे ना, तो नाल्यावर जो पूल टाकलेला होता तो लाकडी पूल होता, तो तुटका होता. एखाद्या वेळी जर तुटला गेला ना तर खाली पडून आणि ती मुलं दगावण्याची शक्यता असेल
असा पूल त्याने काय केला, स्वतःच्या वाढदिवसाच्या पैशातून मुलांसाठी पक्का पूल बनवण्याचं काम केलेलं आहे. मग आता हा पक्का पूल बनवण्यासाठी त्याने पैसे दिले, म्हणजे त्याचं हे जे कार्य आहे ते कसं झालेलं आहे, अतिशय कौतुकास्पद झालेलं आहे. असं काहीतरी आपण काम केलं पाहिजे, असा संदेश या ठिकाणी शिपाई काकांना तुम्हाला द्यायचा आहे. मित्रांनो, असं आपल्या भोवती करण्यासारखं खूप आहे, खूप खूप आहे. म्हणजे साध्या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण लक्षात घेतल्या, उदाहरणार्थ बघा, झाडं लावायचा कार्यक्रम आपण हाती घेतला. जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाळा असतो. खड्डे खोदणं, त्याच्या आधीचा हा एक कार्यक्रम, खड्डे खोदण्याचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये रोपं लावायचं. आणि रोपं जर लावली तर देशाचं चित्रच बदलून जाईल. तुम्ही बघा, मराठवाडा विदर्भामध्ये प्रचंड दुष्काळ असतो. त्या भागामध्ये जेव्हा जेव्हा पाऊस पडतो ना, त्यावेळी जर झाडं लावली सगळ्यांनी, आणि ही तळी तयार केली, पानतळी, बरोबर, त्याला आपण म्हणतो वेगवेगळ्या पद्धतीने चाऱ्या वगैरे तयार केलं, त्याच्यात पाणी साठवून ठेवलं, भूजलाची पातळी उंचावेल आणि त्या ठिकाणचा दुष्काळ नाहीसा होईल. आणि जेव्हा हा पाऊस थोड्या बहुत प्रमाणात पडतो ना, त्यावेळेस या खड्ड्यांमध्ये ही रोपं लावली पाहिजे. जगातला सगळ्यात जास्त निसर्गसंपन्न आपला देश होऊ शकेल, कारण आपल्या देशाची लोकसंख्या ही जवळजवळ 125 कोटीपेक्षा जास्त आहे. मग आता एकाने 10 झाडं लावली असं म्हणा, तर 125 गुणिले 10 जर केलं, विचार करा किती झाडं लागली जाणार आहे. अडचण एवढीच आहे की आपण ती झाडं लावण्याऐवजी फक्त काय करतो, आपल्याला झाडांची नावं माहिती नसतात, पण मात्र जर वेगळं विचारलं ना, कार्टूनची नावं सांगा, ती मात्र पटापट पाठ आहे. मला जर विचारलं तर डोरेमॉन, पोकेमॉन, सिंजान, छोटा भीम, बरोबर, त्यानंतर निंजा हातोडी, टॉम अँड जेरी, बेंटेन, स्कूबी, बेब्लेड, त्यानंतर कित्रेत्सू, मिकी माऊस, एवढी नावं आपण पटापट काय कसले सांगतो आहे, तर कार्टूनची. पण झाडांची नावं विचारली ना, तर मोजून वरवर आपल्याला माहिती असलेली 10 झाडांची नावंसुद्धा आपल्याला माहिती नसतात. वरवरची झाडं मला माहिती असतात, काय असेल, अशोकाचं झाड असेल, आंबा, वड, पिंपळ, कडुनिंब, निलगिरी, अशी नेहमीच्या आपल्या पाहण्यातली जी झाडं आहेत ना, त्यांची नावं आपण सांगू शकतो. परंतु इतर जी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत ती नावं आपण सांगू शकत नाही. गवताचे जे प्रकार आहे, साने गुरुजींचा जुन्या अभ्यासक्रमात एक पाठ होता, त्यांनी फक्त गवताचं पातं असं धड्याला नाव दिलेलं होतं. ते गवताचे अनेक प्रकार आहेत, या प्रकारांची नावंसुद्धा आपल्याला माहिती नाही. आपण फक्त गवत म्हटलं ना, सगळं जे दिसतं इतर ठिकाणी उगवलेलं, पिकाव्यतिरिक्त इतर ठिकाणी उगवलेलं, ते सगळं गवत म्हणतो. पण त्याच्यामध्ये असणारे जे वेगवेगळे प्रकार आहेत, निसर्गसंपन्नता आहे, ती आपण कधीच लक्षात घेत नाही. तर झाडांची नावं आपल्याला माहिती असली पाहिजे, पक्ष्यांची नावं माहिती असली पाहिजे. पक्ष्यांच्या बाबतीतसुद्धा बघा, कावळा, कबूतर, चिमणी, गरुड, एवढीच नावं माहिती. पण बाकीचे जे पक्षी आहेत, तर ह्या पक्ष्यांची ओळखसुद्धा आपल्याला नाही. फुलांचीसुद्धा ओळख नाही. 5-7 फुलांची नावं आहे, झेंडू असेल किंवा मखमल असेल किंवा जास्वंद असेल, झेंडू असेल, मखमल असेल, अशी वरवरची जी काही नावं आहेत, एवढी नावं फक्त आपल्याला सदाफुली वगैरे माहिती असतात. पण प्रत्यक्षामध्ये आपण सगळ्या फुलांची नावं माहिती पण करून घेत नाही आणि त्याचं विशेष पण आपण जाणून घेत नाही. तर हे आपण ओळखलं पाहिजे, हे पण ओळखलं पाहिजे. जसं आपण पुस्तकांमधून अभ्यास करतो ना, पुस्तकातल्या पानांमध्ये जसं डोक्याचं खाद्य असतं ना, तसं झाडांच्या पानामध्ये झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्त्वाची असतात आपल्या जीवनामध्ये, कारण पुस्तकाचं पान, त्याच्यातला अभ्यास, त्याच्यातून मिळालेलं ज्ञान, याच्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे काही व्यवसाय, धंदे किंवा नोकऱ्या वगैरे करता येऊ शकतात. आपलं उपजीविकेचं साधन जसं मिळवता येऊ शकतं ना, तशा पद्धतीने इथे झाडाच्या पानाला अत्यंत महत्त्व आहे. म्हणून आपण झाडं लावली पाहिजे. मागच्या पंचवार्षिकमध्ये या राज्य शासनाने आपल्याला ठरवलेलं होतं की प्रत्यक्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये असणारी जेवढी जनता आहे तेवढी झाडं तरी लावणार म्हणजे लावणार, आणि ते ध्येय साध्य पण केलेलं होतं. त्याची माहिती पण त्यांनी ऑनलाईन मागवलेली होती, लोकांनी ती माहिती पण भरून दिलेली होती आणि त्यानुसार भरपूर झाडांची लागवड झालेली लक्षात आलेली होती. शिवरायांचे गड किल्ले बघा तुम्ही, शासनाने आता छानशी धोरणं आखण्याचं काम चालवलेले, पर्यटक स्थळं बनवता येते, पण त्याऐवजी पर्यटक स्थळाऐवजी ते जे काही किल्ले आहेत, गडकिल्ले आहेत, त्या गडकिल्ल्यांवरती वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली पाहिजे, निसर्ग सौंदर्य वाढवलं पाहिजे आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण नक्कीच काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजेच थोडक्यात काय, झाडांच्या पानामध्ये झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्त्वाची, दोन्ही पण बघितली पाहिजे प्रेमानं. माणसं किती मोठी झाली तरी झाडांची सावली माणूस घेतो, माणसाची सावली माणसाला कामं येत नाही.
पण झाडं मोठी झाल्यानंतर कित्येक पिढ्यांना ही झाडं सावली देतात, फळं देतात, फुलं देतात, इंधन देतात. ह्या झाडांपासून गोरगरिबांना झोपड्या, घरं बांधता येतात. हे सगळं 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 झाड देऊ शकतो. झाडाला कोणतंही झाड घ्या, आपण फक्त नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतो, पण कोणतंही झाड घेतलं तर त्या झाडाला आपण कल्पवृक्षच म्हणा. कारण आपल्या घरापुढे कोणती गाडी आहे यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडे आहे हे जास्त महत्त्वाचं आहे, असं शिपाई काका सांगतात. आपण किती श्रीमंत आहोत हे दाखवायचं असेल, त्याच्यासाठी जशी गाडी आवश्यक असते तसं आपला देश किती श्रीमंत आहे दाखवायचं असेल तर आपल्या देशामध्ये किती झाडे आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे झाडांवर प्रेम करा, झाडं लावा, झाडं वाढवा, झाडं जगवा. झाडांचा वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत प्रत्येकाने. आता तुम्ही शाळेमध्ये असता, प्रत्येकाने 1 म्हणा 5 म्हणा अशी झाडं दत्तक घ्या, ती झाडं लावा, त्यांना वाढवा, खतपाणी घाला. त्या झाडांपासून आपल्याला भरपूर काही गोष्टी मिळत असतात जीवन जगण्यासाठी. तेच घटक गरजेचे असतात. मग उदाहरणार्थ ऑक्सिजन असेल, पिंपळाची झाडं असू द्या, नाहीतर वडाची सारखी झाडं असू द्या, अतिशय डौलदार दिसणारी, वाढणारी, उंच असणारी आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी ती देणारी. दातृत्व, दाता ही संकल्पना झाडाकडून आपण शिकली पाहिजे. तसं आपणही त्यांना दिलं पाहिजे. विंदा करंदीकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आता झाडांकडून तुम्ही काय घेणारे हात घ्यायचे म्हणजे त्याचं दातृत्व घ्यायचं आहे. झाड जसं आपल्याला सगळं देते, फुलं, फळं, सावली, मी मागा सांगितल्याप्रमाणे इंधन, सगळं सगळं, तसं आपण त्याच्यासाठी पण काहीतरी दिलं पाहिजे. असं काहीतरी काम करा. नुसतं म्हणू नका मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं, मला वकील व्हायचं, पण इतर कामं करणार कोण? खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला आपल्या भारतातले बरेचसे लोक पर्यटनासाठी कुठे जातात? दुसऱ्या देशामध्ये. पण आपल्या देशातला निसर्ग खूप म्हणजे समृद्ध करणारी माणसं असली पाहिजे. तर खरं जर तुम्ही सगळ्याच प्रदेशांचा अभ्यास केला, म्हणजे प्रदेशात गेलंच पाहिजे असं काही नाही, पण अभ्यास केला तुम्ही तर त्या अभ्यासावरून तुमच्या असं लक्षात येईल की खरी निसर्ग समृद्धता ही आपल्या भारतात आहे, खरी निसर्ग समृद्धता ही आपल्या महाराष्ट्रात आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारच्या झाडं आहे, वृक्ष आहे, वेली आहे, खूप वैविध्यता भारतामध्ये आहे. एवढी अन्य देशामध्ये तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नाही. तुम्ही जगाचा जर नकाशा अभ्यासला तर उत्तरखंडामध्ये जेवढे देश आहेत ना, त्या देशामध्ये सतत बर्फ पडत असतं. त्यामुळे फक्त उंच वाढणारी झाडं आणि ती त्याच्या फांद्या निमुळत्या खाली जमिनीकडे झुकलेल्या अशीच एकसारखी झाडं पाहायला मिळणार. त्यांच्यात वैविध्यता तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पण तुम्ही आम्ही मात्र आकर्षण परदेशाचं असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी परदेशामध्ये जातो. आणि खरं म्हणजे आपण आपल्या स्वतःचं कौतुक करण्याऐवजी दुसऱ्यांचंच कौतुक करून घेण्यामध्ये महत्त्व देतं, हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याने असे एक छानसं उदाहरण दिलेलं आहे की तुमच्यापैकी एकजण तरी सवाई गंधर्व महोत्सवामध्ये गाताना दिसलं पाहिजे. आता यामध्ये चांगल्या प्रकारचं गायनकला आपल्याकडं मिळाली पाहिजे किंवा आपण आत्मसात केली पाहिजे. परीक्षेमध्ये पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर जसं तुमचं नाव असेल ना, पण तुमच्यापैकी एकाने तरी एखादं सुंदरसं पुस्तक लिहिलं पाहिजे. मग तो काव्यसंग्रह असू द्या, कथासंग्रह असू द्या, एखादी कादंबरी असू द्या, एखादं नाटक असू द्या, असं काहीतरी लिखाण तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे लेखक बना, कवी बना. आपल्या शाळेच्या ग्रंथालयात तुम्ही लिहिलेलं एखादं पुस्तक दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात, पण तुमच्यापैकी एकाच्या शेतामध्ये, एकाच्या तरी शेतामध्ये हुरडा खायला यावंसं असं मला वाटतं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. साधारणतः तुम्ही त्याला हुरडा म्हणजे उळा वगैरे म्हणतात बघा. गहू मोठा झाला त्याला लोंब्या येतात, त्या भाजल्या जातात आणि मग हातावर चोळून ते बाकीची तर घाण फुंकून आणि मग मध्ये असणारा कोवळा गहू खाता. किंवा हे असतं हरभरा, तो कोवळा हरभरा असतो किंवा ज्याला थोडासा भरलेला म्हणून आपण, तो सुद्धा भाजतो आपण आणि अतिशय भाजलेला हरभरा खायला खूप चविष्ट लागतो. मग तुम्ही इतर हॉटेलमधलं अन्न जे खाता त्यापेक्षा तुमच्या शेतामध्ये त्याच्याहीपेक्षा चविष्ट असलेलं अशा प्रकारचा हुरडा भाजा, तुम्ही त्यातही आनंद घ्या. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवला आहे ना, जगभरातले लोक तो पाहायला जातात, ताजमहाल पाहायला जातात, वेरूळ अजिंठा पाहायला जातात. तसं आपण असं काहीतरी भव्यदिव्य बनवू शकतो काय, करू शकू काय, अशी काहीतरी कल्पकता आपल्या मनामध्ये आणा आणि ती तयार करा. म्हणून त्याने असं सांगितलेलं की मी एवढं सगळं सांगितलं कारण काय तर तुम्हाला मी जवळून पाहिलेलं आहे. तुमच्या शिक्षकांनी वर्गामध्ये सगळे शिस्तीचे धडे दिलेले, तुम्ही शिस्तीत बसलेत. पण त्यांनी असं सांगितलं की मैदानामध्ये मनसोक्त गोंधळ घालताना सुद्धा मी तुम्हाला पाहिलेलं आहे. शिपाई काका म्हणतात तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. पण मला नाही राग आला, कारण काय जीवनाचा आनंद आपण घेतला पाहिजे. तुम्ही मोठे झाल्यावर
जग म्हणायला पाहिजे की अशी मुलं आम्ही कुठं पाहिली नाही. पण ते म्हणतात की तुम्ही खेळतायत, मनसोक्त आनंद घेत आहेत ना, याचा मला खूप आनंद होतो आहे. फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी राहा. जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले. पण माझं असं म्हणणं आहे की तुमच्या त्या शाळेतल्या गुणांपेक्षा, मार्कांपेक्षा तुम्ही किती गुणी आहात, किती संस्कारी आहात, किती वाडवडिलांचा मान ठेवतात, जगामध्ये तुम्ही कसं जगतात, जगात तुम्हाला प्रसिद्धी मिळते का, तुम्ही इतरांसाठी काही करताय का, हे जर तुम्ही करत असाल तर खऱ्या अर्थाने तुम्ही गुणी असलं पाहिजे. किंवा गुणांपेक्षा तुमच्यामधल्या गुणांना महत्त्व द्या. तुम्हाला वर्गाबाहेर स्वतः शिपाई काका म्हणतात की मी तुम्हाला वर्गाबाहेर दंगामस्ती करताना पाहिलेले, मैदानावर पाहिलेले, स्नेहसंमेलनात भाग घेताना किंवा घ्या. तुम्ही हॉस्टेलवरती राहत असताना सुद्धा तिथलाही आनंद घ्या आणि मनसोक्त जगा. हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाही, हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत. त्यांनी एक माजी राष्ट्रपतींचं उदाहरण दिलेलं आहे, अब्दुल पाकीर जैनुद्दीन अब्दुल कलाम, म्हणजे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम. यांना 10वीमध्ये खूप म्हणजे त्यांनी सांगितलेले किती गुण होते कुणाला माहिती नाही, कमी गुण होते त्यांना, पण ते किती आदर्श व्यक्ती म्हणून जगले हे सगळ्या लोकांना आम्हाला माहिती आहे. तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जगाकडे कसं बघता हे पण महत्त्वाचं आहे. 10वीत कुणाचे गुण जास्त असणार, कुणाचे कमी असणार, पण आयुष्यामध्ये तुम्हाला जे काय करायचं असेल ते तुम्ही अतिशय चांगलं करा. तुमच्यासारखे तुम्ही असा विश्वास या ठिकाणी या शिपाई काकांनी व्यक्त केलेला आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहे. आणि पत्राच्या शेवटी त्यांनी स्वतःचा नामोल्लेख केलेला आहे, कळावे तुमचाच आप्पा. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये त्यांनी दिलेली जी उदाहरणं आहेत त्या उदाहरणांपेक्षा आणखीन काही खूप उदाहरणं तुम्ही घेऊ शकाल. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये दिवस काढून आणि मोठे झालेले अनेक माणसं आहेत. जसं इथं APJ अब्दुल कलामांचं उदाहरण दिलेलं आहे. त्यांचं अग्निपंख नावाचं आत्मचरित्र जर तुम्ही वाचलं तर त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की त्यांना शिक्षण घेता घेता अशी परिस्थिती आली होती की पैसाच राहिला नाही. मग त्यांच्या बहिणीच्या सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवून त्यांनी शिक्षण घेतलं, अविवाहित राहिले आणि एवढं मोठं पद भूषवलं, सतत ते संशोधनात राहिले. लक्षात घ्या, त्यामुळे त्या माणसाचं आजही नाव अजरामर झालेलं आहे. इंदुमती जोंधळेंसारखी एका प्राध्यापिकासुद्धा अतिशय लहानपणी आईचं निधन झालं. मग आईचं निधनाला कारण वडील असल्यामुळे वडील कारागृहात गेले आणि ह्या सगळ्यांना जसं बाल कारागृह असतं तर त्याच्यामध्ये टाकलं गेलं आणि त्यातून त्यांनी शिक्षण घेऊन त्या प्राध्यापिका, त्यांचा भाऊ प्राध्यापक झाला. हे सगळ्या पद्धतीने एवढं यश मिळवण्यासाठी आपण काहीतरी प्रतिकूल परिस्थितीमधून पुढे जात 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 असं काहीतरी नाव आपण कमविलं पाहिजे. अनेक लोक आहेत की ज्यांनी आंबेडकरांचं उदाहरण घ्या, प्रकाश आमटे, विकास आमटेंचं उदाहरण घ्या, बाबा आमटेंचं उदाहरण घ्या, सिंधुताई सपकाळांचं उदाहरण घ्या, किंवा अनुताई वाघांचं घ्या, ताराबाई मोडक यांचं उदाहरण घ्या, महात्मा फुलेंचं उदाहरण घ्या, सावित्रीबाई फुले आहेत. हे जेवढे लोक आहेत ना, किंवा आपला इतिहास, ब्रिटिशांचा इतिहास आठवा, त्यामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपतराय असणार आहे, किंवा स्वामी रामानंद तीर्थ आहे, लालबाल पाल असणारे, महात्मा गांधींचं कार्य घ्या, प्रत्येकजण, साने गुरुजी सगळेच आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, या सगळ्यांचं उदाहरण घ्या, नेताजी सुभाषचंद्र बोस, किंवा संत ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, संत पंत तंत, सगळे जर आपण विचारात घेतले ना, या लोकांकडे एक वेगळी कला होती, या लोकांकडे इतरांसाठी देण्यासाठी काही होतं. गौतम बुद्धांचं उदाहरण घ्या आणि त्यामुळे आजही ते अजरामर आहे. तसं आपण काहीतरी आगळं वेगळं करून दाखवा. यामध्ये एखादं काम श्रेष्ठ, एखादं काम कनिष्ठ असं कधीच करू नका. एक छानसं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की शाळेप्रमाणे शाळेबद्दलच घेता येईल. एक शिपाई आणि एक मुख्याध्यापक आहे. मग मुख्याध्यापक खूप उत्तम आहे आणि शिपाईची नोकरीला महत्त्वच नाही असं जर असेल तर शाळा, वर्गखोल्या, ग्रंथालय सगळं घाणच राहील. मग तुमचं मन लागेल का शिकायला? नाही. शिक्षकांचं मन लागेल का शिकवायला? नाही. किंवा दवाखाना घ्या, डॉक्टर आहे आणि नर्स नाही. डॉक्टर ही सगळी कामं करणार आहे का? सगळ्या प्रकारची सेवा शुश्रूषा पेशंटची, रुग्णाची डॉक्टर करू शकतील का? नाही. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाची गरज आहे. जसं डावा हात महत्त्वाचा आहे तसा उजवा हात महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण कोणतंच काम कनिष्ठ मानू नका. आपल्या विद्यालयामधले अनेक विद्यार्थी आहे की ते आता लष्करात भरती झालेले आहे, त्यांना अभिमान आहे. ते पण आम्हाला फोनवरून आमच्याशी बोलतात, सांगतात, शाळेबद्दलचा अभिमान ते व्यक्त करतात. आम्ही त्यांच्याबद्दलचा अभिमान व्यक्त करतो. काही नेव्हीत, आर्मीमध्ये,
प्रत्येक ठिकाणी ही मुलं खूप खूप चांगल्या प्रकारचं नाव कमवत आहेत, याचा आम्हालाही अभिमान आहे. तसे इथे शिपाई काकांनी सुद्धा तुम्हाला एक संदेश दिलेला आहे की मित्रांनो, तुम्हाला 10वी नंतर तुमच्या जीवनाला जो एक वळण घ्यायचं आहे, ते वळण घेताना फक्त तुमच्यातली कला शोधा आणि त्या कलेनुसार तुम्ही पुढे जा. त्यातून तुम्ही स्वतः आनंद घ्या आणि इतरांना पण आनंद द्या. हा एक महत्त्वाचा संदेश, आणि जे काही काम करायचं आहे ते प्रामाणिकपणे करा, हा संदेश या ठिकाणी या अरविंद जगताप यांच्या पत्राद्वारे दिलेला आहे. धन्यवाद.